अगळे संपले दिसत नाही. घेतलाय आणि मोहन महाकाळ राज चुकला तो संपला. संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेणावडी म्हणजेच बळीची टाळी. आणि हा चिन्ह मात्र सुनीतला अतिशय सुरेख टाकला. डिग्री करण्याचा प्रयत्न होता आणि या दरम्यान मात्र सुमित तो संपला. संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेणावडी म्हणजेच बळीची टाळी. अजून मात्र शरीर भेदक घालण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू स्टँडवरती जाता जाता वाचला. आनंद दरम्यान एक मोठा फटका अनिलचा छोटासा चेंडू खाली येतोय. झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद. मोठा फटका पहिल्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न अवैध चेंडू जातोय आणि पहिल्याच चेंडूवर मात्र या ठिकाणी यश मिळत आहे. मड एक्सप्रेस आनंद मोडवेला खेळाडू बाद. प्रतिम गोलंदाजी आता मात्र अधिक वेगाने टाकलेला हा चेंडू आनंद मोडवेचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. अप्रतिम वेग मात्र या ठिकाणी आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय. माघारी परततोय खेळाडू संदीप राठोड. खूप मोठा धक्का या ठिकाणी बसतोय संदीप पाठीशी आमच्या राही आंबे गावात गाजा बाजा. आंबे गावात गाजा बाजा दिलीप राव एकच राजा. आंबे गावात गाजा बाजा दिलीप राव एकच राजा. गोलंदाज आनंद जबरदस्त फलंदाज. अतिशय वेगवान टाकलेला चेंडू बॅटची काळा घेतली जाते आणि पंचांचा निर्णय येण्याच्या आत आनंद चव्हाण मात्र तंबूच्या दिशेने परतताना दिसतो. आता मगाशी जो किस्सा तुम्ही सांगितला आता मला वाटतं बेलेकर सर थँक्यू सर. पुन्हा मोठा फटका आकाश तारेकरच्या बॅटमधून, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपलब्ध. हा देतोय माघारी परत सर्वात फटका आकाशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आकाश तारेकर तो संपला. संतोष शेठ येवले चेंडू टाकला गेला. चेंडू उंचावर गेला. क्षेत्र चेंडू झाले तर झेल टिपला आणि दुसरा फलंदाज बाद. अमर शेख ना प्रतिम झेल टिपला आहे. दुसरा धक्का सोमा केल्याच्या रूपात. परत एक अप्रतिम टाकला गेलाय.